नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काय झालं बाबुली? ए अरे काय पकड पकड पकड, काय झालं? काय झालं टायगर? पकड तिला, पकड 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 पकड. पाय सरकताय ग लादीवरून. ए लपाछपी लपाछपी, हा ए लपाछपी, हा हा हा. टायगर तू इथं इथं थांबा. ए तुम्ही दोघींनी लपा, वरती जाऊन लपा, वरती थांबा. हा टायगर थांबा, मी तुला आवाज देईल तेव्हा तू शोधायला या. हा तुम्ही लपा 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 लपा, वरती लपा. लपायला गेलेत बरं का. आता लपाछपीचा डाव चालू आहे मित्रांनो. ए रेडी का? रेडी टायगर, रेडी. चल शोध, कुठे गेल्या? आला. ए लपा लवकर. कुठे गेल्या? गेल्या कुठे गेल्या? ही कुठे? शोधला. ए अरे हा बल्ब लागतात का नाही? तू शोधली बरोबर. खाज येते नुसती खाज. चला आता आंघोळ करूया आपण. हा आंघोळ करायची, आंघोळ करायची. हा सुमितचा रूम बघा मित्रांनो, किती घाणेरडा आहे. लादी पुसायची राहिले, सगळा पसारा पडला या रूम मध्ये. लादी गादी खाली घेऊन झोपतोय ना, त्याच्यावरची काढतो, इथं हे करतो. पंख्याची हवा लागत नाही म्हणून. दम लागला बाबलीला. थांब थांब, दम लागला, दम लागला, दम लागला. पंखा लावा, पंखा लावा. वरती टेरेसवर लय खेळलं भारी है ना. पकडा पकडी लय मज्जा येते वरती. जायचं वर खेळायला टायगर? हा तुला वर जायचं खेळायला. कबूकडे जायचं. कबूकडे? अगं माझा भात आहे पण बाय शिजतोय, भात शिजतोय. गॅस बारीक करायला पाहिजे. इकडे बघ, तुला खेळायला जायचंय? अरे खेळायचंय का? सांग लवकर. दरवाजा उघडू. ए थांबा रे, पोर आहेत बारे. तिकडे नको जाऊस. हे नो नो नो, ए पळू नका. या चल, या चल, या या चल वरती. ए चल या इकडे, या इकडे, या इकडे या. माझ्या आधी येईल आता. हा चला. कबूला काय करू नको सांग. लाईटी लावल्या. वा काय हवा आहे ना. ए वाव भारी ना, मस्त ना. आता तुला पकडू. हा टायगर पळ पळ पळ. ए तिकडे जाऊ नको, चल तिकडे पळ. ए तिकडे पकड, पकडायला पकड पकड. हे जा म्हणते. ए चल तिकडं, तिकडे चल, तिकडे चल. बघो पकडा 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 पकडा. कबड्डी कबड्डी कबड्डी. पाय खेच, पाय खेच. ए त्या कबुतरांकडे जायचं नाही सारखं. चल खेळ. त्याला पकड, त्याला पकड. त्याला हात लाव आणि पळ. असं नाही. पकड पकड पकड. या ए दीदीला पकड, दीदीला पकड. अय्या तुला पकडता येत बघ सारखे. जा टायगरला पकडू. कबड्डी कबड्डी कबड्डी. दमलाय तो, खाली जावा अगोदर खेळून. पळ पळ पकड, पाय पड, पाय पकड, पाय पकड. कबड्डी. ए जा बाबा, हे चिडका पळायला लागला. मजा वाटते ना. हा दम लागलाय आता, दम लागलाय. हवा किती भारी वाटते ना. बघा मित्रांनो, रात्रीचं तुम्हाला मुंबई बघा, आमची मुंबई दर्शन. हे बघा किती मस्त वाटते ना. इकडून दाखवते तुम्हाला. सगळ्या लाईटीच लाईटी. बाबा एक नंबर देखावा इथून, आहे ना मस्त. संध्याकाळच्या टायमाला यायचं खेळायला त्याच्याबरोबर. तर माझ्यावर बघ कसं खेळायला आता. बघ थांबा आता. तुझीडा कबड्डी 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 कबड्डी. पकड टायगर, मला पकड.
आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे आउट आहे लय खेळायचंय लय खेळायचंय आता तुला कसा पकडू अरे बापरे हळू हळू बस बस झालं वेळ आता टाइम प्लीज शांत बस आता हा कसा एवढीशी पळायला सीट 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 बेबी सीट खाली बस शांत जरा दम लागलाय त्याला त्याला असंच खेळायला लागतंय हालत बेकार बाबा बाबा ए बाबा आजी येते टायगर बस त्या कबुतराच्या इथेच जाऊन बसला त्याला असं खेळायला भेटलंय येऊ दे लवकर आपण खेळूया हा बरं वाटतं इथं जायचं ना घरी जायचं चला हुशार आहे ग माझ्या सोना लगेच चला चला खाली जायचं ना मस्त चला मित्रांनो आता आम्ही जातो खाली हवा खूप खाली 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 गॅसवरती भात ठेवलाय है ना हे बंद कर हां तर आम्ही चाललो टायगर मला पहिले जाऊ देतो 2-3 पायऱ्या उतरतो आणि मग स्वतः जातो चला आता लाईट पण बंद करते इथल्या लाईट्स ऑफ टायगर नो नो या इकडे बाळा चल या नो नो चल या चल या आपल्या घरात चल हां चला चला उद्या आपण हे घर स्वच्छ करूया हां सगळं साफसफाई करू मस्तपैकी येतो खाली मग चल चल उतर जा हळू जा जा ना जाणारच नाही तर पहिले मला जा पहिले तू प्रयोग कर तू पड मग मी पडायला येतोय ना साक्षी हे सगळं काढून घडा करून घेऊन येताना आता हे 2 उतरा आता पार इथं खाली गेली ना की मग येईल या हळू अरे घेशील ना तोंड फोडून बाबा चला भात बघूया आता हे भातावर झाकण ठेवायचं आहे आंघोळ करायची ना बाबल्याला बापरे ए थांब थांब जाऊ ए वल्ल आहे पिढ जाऊ दे आता मी पण आंघोळ करणार कारण मला हा आता ना भिजवणार खाली बस ना बाळा जरा खाली बस अगं हे पाणी कुठून चाललंय वाहून त्या वरच्या डब्यात टाकलेलं मग नाही टाकत बसण्यापेक्षा असंच त्याला लयच खाज येते ना मग मला साक्षी बोलते आंघोळ घाल तर म्हणलं चल घालते साक्षीची ख्वाहिश पूर्ण करते अगं तो खाजवतोय त्याला बरं वाटतं झोपल किती पावडर तोडलेली त्याची अख्खा डब्बा सगळा पावडरचा त्याला बघ किती बरं वाटतं बरं वाटणार ना ग आपल्याला एवढं होतं तर त्याला का नाही वाटणार किती गरमी किती आहे त्याच्यामुळे घालते आता आणि तो पण मस्त येऊन उभा राहिला इथं कधीपासून मी जसं काढलं ना सगळं सामान त्याचं आंघोळीचं साबण बिबण शॅम्पू तसं आता असं करायला आणलं की झटकन सगळं तोंडावर माझ्या मस्त वाटतं ना दागुली अगं मला ते तोंड बिंड धुवाय नाही जमत व्यवस्थित नाही तर दादा धुतात का बरोबर हां ना किती त्या दिवशी पण मीच घातलेली त्याला आंघोळ काय करू आता माझीच पोरग आहे मलाच घालायची आहे ना मला पण भिजवलं असं करतो फडफड 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 ती केस भिजायला किती पाणी लागतंय नशीब पाणी आहे मग ती चप्पल सगळी भिजवली जाऊ दे नंतर भिजलेली चप्पल घालून त्या पहिल्या टप्प्यात गारगार पाणी आहे निळ्यावाल्या मत मत वाटते ना घासलं टायगरला घासलंय बघा मस्त टायगर है ना तो
त्याला लय भारी मला वाटतं. लवकर आता धुवून काढ. पाईप गुंडाळतोय ना सारखा सारखा. काय कर साक्षी कसा पाईप केलाय? अगं तसाच होता तो. असंच पाणी आहे त्याला. थांब रे. त्यापेक्षा टपातल्या पाण्याने पटकन धुवून झाला असतं. तो टपातल्या पाण्याने ना थांब ना वरते ना. टायगर अंग झटकू नको का. आता बरं वाटेल बघ आज त्याला मस्त गारगार. हा माझी मम्माने आंघोळ आमची रात्रीची आंघोळ चालले मित्रांनो बरं का? मग त्याला बरं वाटतं बाबा. हा बाबा बघा केस कापायला हवी होती ना. नको झाला मेरा त्याचा केसांनी चांगला वाटू लागला. हा सगळ्या अंगावर आमच्या उडवला. असा कसा हे कुत्र कशावर पडला नाही तो. हा नको देऊ शेवया. मला तोंड उडवलं. तुझ्या तोंडावर माझ्या अख्ख्या अंगावर. आता मला आंघोळ करावी लागणार म्हणून याला आंघोळ घालणं लय मोठी रिस्क आहे. खूप मोठी रिस्क असते याची आंघोळ घालणं म्हणजे. आता माझी भाकऱ्या बनवायच्यात पण ही बोलली नाही नाही त्याला आंघोळ घाल. म्हणलं चल घालूया. ओळून चोळून आंघोळ चालली. कान पण पुसायचे दादा. हे मला काल एक कमेंट आलेली की ना ताई तुम्ही त्याचे दात नाही घासत. तर नाही घासलेत खरंच खूप दिवस झाले ते दात नाही घासलेत. कारण त्याची कॉलगेट जी होती ना घराच्या कामामध्ये गेली. तर दुसरी पण मागवलेली ती पण गेली कुठं. हा बघा हा आता पळायच्या बेतात आहे. ए टायगर नीट साबण निघू दे ना बाबा. आणि ही घालत होती आंघोळ बरं काय. साक्षी बोलत होती मी घालते म्हणून. आता हिने खरंच घातली असती. हिला अख्खं भिजवून पाठवलं असतं घरी. तिला म्हणलं तुला तू घालशील तर तुला आंघोळ करायला लागेल इथं. एवढं हे करतो त्याच्या अंगाला. साक्षी एवढं गरम गरम अंग लागतंय ना त्याचं. लय भारी गरम गरम नुसतं. किती त्याला हीट आहे. सगळीकडून माझं व्यवस्थित होतं. पाईप असला ना की बरोबर धुवायला येतं तुम्हाला. मागाने नाही जमत. पण म्हणलं पाणी केलं तर उगाच नको वांदे व्हायला म्हणून तुला पाणी भरून ठेवा सांगतो. काय बोलायचं हे काय करते ग. आता त्याचे कान साफ करते ना. साफ कान पण किती घाण आहेत. मग नंतर पुसायला भेटत नाही ना. आता आंघोळ चालली तर धुतली असते पण कानात पाणी जाईल ना म्हणून. त्याला बघ किती भारी वाटते. भारी नाही वाटत. तो कानात हात नाही लावू देत. त्याचे कान एकदम सूक्ष्म असतात नाजूक असतात. हा महाळू कुल आणि बघ तिकडे जावं गप्प. नाहीतर आता तिकडे जा चावलतो. आंघोळ करताना त्याला आकणचं मारायचं. ना मागं असंच केलं तेव्हा आम्हाला चावलेल ना त्या रवीला. हा असंच त्याच्या कशाला आवाज देते ग. येईल मागांचा आवाज मग समजत. मग असं करतो. तिकडचा कांदे इकडं. त्याला राग येतो आंघोळ करताना कोणी जवळ आलं तर. मी आहे मला नाही सांगणार. नाही तुला नाही काय करणार. बाहेर तर कोणी नाही पाहिजे. धुवायचं नाही. ए धुवायचं नाही. या लवकर. अरे या इकडं. ये इकडे ये. नाही धुवत. ये दुसरा इकडे धुवायचंय. अरे या नाही धुवायचं. असंच राहतो आता. बस झालं का. बस झालं. बरं जा घरात जा हळू जा. हळू तडफडला. ए बस खाली पुसायचंय. खाली बस. पुसला का. तो बघ पुढे तो बघ ना त्याची मज्जा बघ. तो तसा आता माझी वाट बघत बसला. आता बघ कशी त्याला ऊत येईल. आता बघ कसं ऊत येईल. बांबुडीला मस्ती नाव केली ना. आता बघ आवाज त्याचा ऐक. टायगर कुठं आहे. ही भोंगळा साक्षी बघते तुला. भोंगळा बघा म्हणते बघा. साक्षी बघते. टायगर काय पोचली
मेलेली आहे पण ही बघा मित्रांनो गोचडी त्याला चिटाकली पण मेलेली आहे त्याला आता चावतील तेवढ्या बाहेर येतील तो बघ असं पूस म्हणतो मग ते बघ सगळं तंगड्यावर करून ते बघ मारतोय कसा टायगर असं लागतं त्याला ओ हा पंख फास्ट करा ना आंबडे सायकल 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 माझ्या आता आऊची सायकल बस बस आली का अजून अजून बाबा किती अंग गरम लागतंय ग ही बघ गोचडी बघ हे बघा गोचड्या असं जातात आणि मोर येतात बाहेर बघा या येडा येडीच्या गोचड्या आहेत ना त्यांना गोळी घ्यायला पाहिजे ही बघ इथं पण आहे बघ हे बघ त्याच खाजवतो तो हे काय तरी बाबा मित्रांनो लय दम तापतोय बघा आपली चादर भिजले तरी पण त्याचं अंग एकदम गरम गरमच आहे हे ना बरं वाटतंय रे बाबलीला त्याला मस्ती आली मस्ती अरे त्याला चावायला लागता असा हात असं देतो पहिले ना हात चावायचा अंगावर पुसताना असं एवढी AC लावली मित्रांनो हे बघा अख्खं घर थंड झाले आणि हा पोरगा इथे येऊन बसलाय तर जेवायसाठी आहे ना जेवायचे ना तुला तर त्याचं जेवण झालंय माझ्या भाकऱ्या पण झाल्या तिथं आला हो माझं बाळ आले जेवायचे थांब थांब बाबरी एवढी भाकरी फक्त आता शेकावू दे ताई एवढी शेकू दे ह्या 3 भाकऱ्या झाल्यात आणि टायगरचं जेवण सुद्धा रेडी झालंय आलंय माझं बाळ वाज घे चल जेवून घे आता मग मला आंघोळीला जायला जा जेव आणि आतमध्ये जाऊन बस हा तर चला मित्रांनो मला घाम बघा किती आले आणि आता भाकऱ्या झाल्या तर आता जेवण पण करायचं आहे पहिले आंघोळ करून घेते तर आता व्हिडिओ संपवायची वेळ आलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय